तर आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले वक्ता आयुष्यवान हनुमंत श्रावण भालेसेन यांचा अल्पसा परिचय. भालेसेन सर यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ खुर्द येथील आडले खुर्द या गावातला आहे. त्यांचे वडील श्रावण भालेसेन हे ऑर्डनन्स डेपोमध्ये सेवेत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण सोमाटणे तर माध्यमिक शिक्षण तळेगाव दाभाडे येथे झाले. पदवीचे शिक्षण पुण्याच्या SP कॉलेजमधून त्यांनी पूर्ण केलेले आहे. त्यांनी BA ऑनर्स ही पदवी मिळवली. मराठी भाषेबरोबरच त्यांचे इंग्रजी भाषेवर खूप प्रभुत्व आहे. या दोन प्रमुख भाषांबरोबरच त्यांना संस्कृत, पाली, हिंदी आणि ब्राह्मी या भाषाही अवगत आहेत. पाली भाषेच्या ज्ञानामुळेच त्यांना बौद्ध संस्कृतीचा चांगला त्यांचा अभ्यास आहे. वयाची 35 वर्षे त्यांनी संरक्षण खात्यात अकाउंट्स या खात्यात देशातील विविध राज्यात नोकरी केली आणि सेवानिवृत्तीनंतर ते पुणे येथे स्थायिक झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अमेरिका आणि इंग्लंड सारख्या देशाचा दौराही केला. अमेरिकेत असताना त्यांनी दलाई लामा यांचे साहित्य मोठ्या प्रमाणावर वाचले आणि त्यांना बुद्धिझम या विषयावर लिहिण्याची प्रेरणा मिळाली. भरपूर वाचन आणि चिंतन केल्यानंतर त्यांनी बुद्धिझम या विषयावर 2 पुस्तके लिहिली आहेत. याशिवाय 2011 मध्ये पुणे येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिस्ट स्टडीज नावाची एक शैक्षणिक संस्था त्यांनी स्थापन केली. ही संस्था सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्न असून या संस्थेत बौद्ध साहित्यावर PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. याच संस्थेत हनुमंत भालेसेन हे प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्यही करतात. गद्य साहित्याबरोबर त्यांनी अतिशय आशयघन अशा सुमारे 560 कविताही केल्या आहेत. त्या सर्व इंग्रजीमधून आहेत. काही कवितांचे मराठी भाषांतरण केले आहे. अनेक नियतकालिकांमधून त्यांनी विपुल असे लेखन केलेले असून बौद्ध संस्कृतीवर शेकडो व्याख्यानेही दिलेली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली 2013 साली पहिली 2014 साली पहिली जागतिक बौद्ध परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेसाठी जगातल्या 25 वेगवेगळ्या देशातून सुमारे 350 प्रतिनिधी उपस्थित होते. अत्यंत शांत आणि मितभाषी स्वभाव असलेले हनुमंत भालेसेन हे वेगवेगळ्या भाषा आत्मसात असलेले एक विद्वान व्यक्तिमत्व आहेत. विविध सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग असतो. तर आज आपल्याला ते लाभलेले आहेत आणि मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आम्हाला थोडेसे मार्गदर्शन करावे. माझा आवाज माईक आणायचं मला बिहारामध्ये आल्यावर खूप बरं वाटलं. कारण आम्ही असं ते डांगे चौकात राहतो. डांगे चौकात आम्ही वेणूनगरमध्ये असतो बिहार. तर तिथं आम्ही असं 3 जागा मिळवली. ते कलाके वगैरे तुम्हाला माहिती असेल गावात. त्यांनी अशी दान दिली. त्यावेळेस मी तिथं कार्य करत होतो. मग ती दान म्हणून 10 गुंठे जागा मिळवली. अशी मोठी जागा आहे. पण ते विहारांचा आपल्या नेहमीच्या परिस्थितीप्रमाणे विहारांचा काही विकास होत नाही. तर तसंच राहिलेलं आहे. 10 गुंठे जागा त्याला 20 वर्ष झाली. आम्ही जे असं काही विहार बांधले ते तेवढंच राहिलं. आता आम्ही नोकरीनिमित्त मुंबईला करत राहिलो. मग आपला तिथला संपर्क संपला. तिथं तुमचं विहार पाहून बरं वाटतं का? त्यानंतर चांगला. तर आता आपण दुसरा सांगा. तुम्ही आता ध्वजारोहण केलं. त्या ध्वजारोहणबद्दल सांगतो थोडं. म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या ध्वजारोहणामध्ये काय फरक असतो? तर 15 ऑगस्टला जे ध्वजारोहण होतं त्याला ध्वजारोहण म्हणतात. म्हणजे तो ध्वज असा बांधलेला असतो आणि त्याला असं वर चढवतं. त्याला ध्वजारोहण म्हटलं जातं. आणि 26 जानेवारीला जे होतं ते आणि ते 15 ऑगस्ट ध्वजारोहण पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर होतं. म्हणजे त्यांच्या जागा आणि त्यांचे स्टेटस ठरलेले. तर आपलं 26 जानेवारीचं कसं असतं? 26 जानेवारीचं ध्वजारोहण म्हणत नाही, त्याला फडकवणे म्हणतात मराठीमध्ये. तर त्याला ते आपण तो ध्वज असा घडी घालून बांधलेला असतो. ही घडी घालणे हे कशासाठी घडी घालतात? तर ते आपली घटनेची घडी ती सोडायची असते. म्हणजे उद्घाटन घटनेप्रमाणे राज्यकारभाराचा प्रजासत्ताक सुरू
म्हणून ते असं घडी केलेले असते आणि ते वर बांधलेलं असतं, मग ते असं झटका देऊन तोडतात. त्याला फडकावणे म्हणतात. आणि ते राष्ट्रपतीच्या हस्ते होतं आणि ते राष्ट्रपती भवनामध्ये होतं. त्यांच्या जागाही ठरलेल्या असतात. त्या दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी दोन्ही वेळेस आपण ध्वजारोहण करतो, पण त्याचे स्टेटस आणि प्रकार 3 प्रकार आहेत. आणि 15 ऑगस्ट म्हणजे कसं स्वातंत्र्याचं असतं, म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून ते महत्त्वाचं असतं. आणि 26 जानेवारी म्हणून प्रजासत्ताक झाले, सगळे देश स्वतंत्र झाले, लोकशाहीप्रमाणे म्हणून त्या दोन्हीमध्ये थोडा फरक आहे. 4 मुद्दे आहेत. आता मी प्रथम तुम्हाला हे सांगतो की प्रजासत्ताक दिन कसा म्हणजे, तर तुम्हाला माहितीच असेल की बाबासाहेबांना आपण मी म्हटलं घटनेचे शिल्पकार वगैरे असं, पण ते घटनेचे शिल्पकार कसे नुसतं म्हणजे त्यांनी घटना लिहिली म्हणजे काय असं लिहिली त्याच्याबद्दल माहिती. तर घटना समिती म्हणजे ज्यावेळेस घटना मसुदा समिती तयार झाली त्यावेळेस बाबासाहेबांना काय अपेक्षा नव्हती की त्यांना अध्यक्षपद द्यायचे. ते त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात की मला फक्त त्या घटना समितीमध्ये गेलं पाहिजे, कारण माझ्या समाजाचं हित मला प्रोटेक्शन करायचं म्हणून त्यांची तेवढीच अपेक्षा होती की मला त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. पण त्यांच्या अपेक्षापेक्षाही जास्त गव्हर्नमेंटने काय त्यांचं जी घटना समित्यांनी त्यांना अध्यक्ष केलेलं आणि त्यांनी ते खूप त्यानंतर त्यांचे मोठं भाषण आहे त्यामध्ये की त्यांना काय वाटलं ठरवलं. तर घटना समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर आता बहुतेक आपल्याला माहीत नसतं की त्या घटना समितीमध्ये टोटल 7 लोक असतात. तर ती 7 लोक अशी असतात, बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष म्हणून, नंतर एक आलाजी कृष्ण स्वामी अय्यर, नंतर M.K. मुंशी, गोपाल स्वामी अय्यंगार, सय्यद मोहम्मद सदुल्ला, B.L. मित्तल आणि D.P. खेतान असे हे 7 लोक असतात घटना समितीमध्ये. आता आपण बाबासाहेबच शिल्पकार असे का म्हणतो, तर हे 7 लोकांपैकी ह्या घटना समितीचे ज्या काही मीटिंग्स असतात वगैरे त्याला तरी यायचेच नाही, कायम ॲबसेंट राहायचे. त्याच्यातला एकाने राजीनामा दिला होता, नंतर दुसरा एकाचा मृत्यू झाला होता, नंतर एक त्याच्यातला घटना समितीचा कायम अमेरिकेला असायचा, दुसरा एक म्हणजे दुसरे दोघं होते ते त्यांचे इंटरनल जे काही स्टेट्स होते म्हणजे साऊथचे काय होते ते तिकडंच बिझी असायचे, ते मीटिंगला कधी यायचेच नाही. नंतर एक कायम आजारी असायचं थोडंसं, त्याचंही काय रिप्लेसमेंट दिलेलं नव्हतं. आणि एक दिल्लीपासून अतिशय दूर कुठंतरी केरळ वगैरे असं राहायचं म्हणून तो कधी मिटिंगला यायचंच राहाय. मग राहिले कोण, ते एकटे बाबासाहेब. ते एकटे बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस कष्ट करून म्हणजे ते एकटे म्हणून आपण त्यांना म्हणतो की बाबासाहेब हे घटनेचे शिल्पकार. म्हणजे 7 लोक जरी त्यांना दिलेले असले तरी त्यांचा काय उपयोग झालाच नाही. म्हणजे त्यांनी काय लिहिलं त्यांनी त्यांचे जे काय अपेक्षा असतील त्यांच्याबरोबर राहून त्यांनीच केलं, म्हणून त्यांना घटनेचे शिल्पकार म्हणतो आपण. नंतर दुसरा आपण असं म्हणता येईल की हे घटना ज्यावेळेस ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन म्हणजे मसुदा तयार केला, त्या मसुद्यामध्ये 316 वगैरे अशी कलमं होती आणि 8 त्याच्यामध्ये हे होते अपेंडिक्स. आणि ती मसुदा तयार झाली की 8 महिने सर्क्युलेशनमध्ये होती. म्हणजे आमदार खासदार सामान्य लोक किंवा ज्यांना विद्वान त्यांना ती वाचायची आणि ज्यावेळेस घटना समिती मान्य करण्याचं भाषण सुरू होईल त्यावेळेस त्यांनी ते सजेशन द्यायचे की हे बदला ते बदला ते असं. 8 महिन्याची घटना जी लिहिलेली होती ती ओपन होती. नंतर 8 महिन्यांनी ते ज्यावेळेस मीटिंग सुरू झाल्या की घटना समिती ॲक्सेप्ट करण्याची म्हणजे कलम वाईज ते मतदान घेणार आणि कलम पास करणार वगैरे असं. तर त्याच वेळेस काय झालं, ज्यावेळेस पहिलीच मीटिंग झाली त्यावेळेस ते जयकर म्हणून खासदार होते, त्यांनी एक मध्येच काहीतरी त्यांना मोशन म्हणतात म्हणजे प्रस्ताव, तर त्यांनी मध्येच प्रस्ताव टाकला की ह्या ज्या लोक आले त्यावेळेस 276 वगैरे खासदार होते. तर त्या 276 खासदारामध्ये मुस्लिम लीग आणि जे संस्थांचे जे काही प्रतिनिधी असतात ते संस्थांचे प्रतिनिधी आलेच नव्हते. म्हणून ते जयकरांनी मध्येच असा ठराव टाकला की ही मीटिंग घेऊ नका. ज्यावेळेस मुस्लिम लीग ह्याच्यामध्ये
भाग घेईल. कारण मुस्लिम हा त्यावेळेस 70-80 त्यांचे खासदार होते मुस्लिम लीगचे. तर ते मुस्लिमचे खासदार ज्यावेळेस येतील त्यावेळेसच मिटिंग सुरू झाली पाहिजे आणि डिस्कशन सुरू झालं पाहिजे. आता म्हणजे आता प्रॉब्लेम सुरू झाला, म्हणजे काम सुरू व्हायच्या वेळेस त्यांनी अगदी मोशन टाकलं की बंद करावं. बाबासाहेबांचं भाषण तिसऱ्या दिवशी होतं, म्हणजे त्यांचं काही ठरलेलं असतं टाईम टेबल होतं प्रत्येकाचं भाषण होतं. तर बाबासाहेबांचं भाषण तिसऱ्या दिवशी होतं आणि त्याच्या आधी ह्यांनीच मोशन टाकले, प्रस्ताव टाकला की हे डिस्कशन बंद करा, मुस्लिम लीग आलेले नाही, त्या स्टेट गव्हर्नमेंट स्टेटचे जे संस्थानिकांचे प्रतिनिधी आलेले नाही. नंतर यांचं झाल्यावर वातावरण मोठं टेन्स झालं तिथं सभागृहामध्ये. मग आता सुरू कसं करायचं, जर ते प्रस्ताव ॲक्सेप्ट पण करता येईल, ॲक्सेप्ट केलं म्हणजे ते गेलं, म्हणजे एकदा तुम्ही थांबवलं म्हणजे ते कधी सुरू होईल याचं काही खरं नसतं. म्हणून राजेंद्र जे प्रेसिडेंट होते ते उठले आणि त्यांनी बाबासाहेबांना मध्ये आमंत्रित केलं. म्हटले बाबासाहेबाचं पहिले भाषण करते. बाबासाहेबांना आश्चर्य वाटलं, ते म्हटलं माझं भाषण तिसऱ्या दिवशी टाईम टेबलप्रमाणे. नाही म्हटले, वातावरण थोडं चेंज झालेलं आहे, तुम्हीच हे वातावरण हे करू शकता. मग बाबासाहेब उभे राहिले आणि मग त्यांनी जे भाषण केलं ते भाषणामध्ये या पुस्तकामध्ये आणि इतर त्या प्रतिभाशाली भाषण होतं. तर ते सगळं सभागृहांनी ते भाषण संपल्यावर टाळ्याच्या गजरामध्ये बाबासाहेबांचं स्वागत केलं. तर बाबासाहेब काय म्हणले त्या भाषणामध्ये, बरंच मोठं भाषण येतं, त्याचा शेवट त्यांनी असा केला की मुस्लिम लीग यांना जर खरोखर भारतामध्ये राहायचं असेल तर त्या अशी एक वेळ येईल की मुस्लिम लीगला स्वतःच पटेल की एकत्रित भारतामध्ये एकाच भारतामध्ये राहणं आपल्या फायद्याचं आहे. हे मुस्लिम लीगला आपोआप पटेल आणि त्या सभागृह मतदानामध्ये आपोआप भाग घेतील. हे जे ज्यावेळेस बोलले त्यावेळेस त्या काळाच्या घरामध्ये सभागृह सुरू झालं, परत सभागृह सुरू झालं. म्हणजे जयकारांची जे काही त्यांनी प्रस्ताव टाकला होता की हे स्थगित करावं होतं, तर लोकांनी उत्स्फूर्त सांगितलं की त्या घटना समितीवर डिस्कशनला सुरू करावं. आणि त्याप्रमाणे नंतर असा वेळ म्हणजे ज्यावेळेस मुस्लिम लीगला सुद्धा नंतर समजलं नंतर ही जी घटना आहे ही आपल्यासाठी, त्यावेळेस काही स्वातंत्र्य असे फाळणी वगैरे ठरलीच नव्हती. सुरू झालं आणि त्या घटनेचं वाचन सुरू होऊन सगळे ठराव पास होत गेले. त्याच्यामध्ये काही ॲडिशन झालं, काही डिलिशन झालं आणि ती घटना 26 नोव्हेंबर 49ला ती राष्ट्रपतीला अर्पण केली. तर त्या घटनेचा आता म्हणजे बाबासाहेबांनी त्या घटनेमध्ये काय काय तुम्हाला सांगतो. बोलायची सवय नसल्यामुळे तर त्या घटनेचं आता परत बाबासाहेबांना घटनेचे शिल्पकार का म्हणतो आणखी एक समाजाचे तर सांगितलं. तर ते आपला व्हॉल्यूम 13 म्हणजे ते घटना लिहिली आहे ना गव्हर्नमेंटने पब्लिश केलेलं व्हॉल्यूम 13, त्याच्यामध्ये जवळजवळ 1240 पानं आहेत, मोठा ग्रंथ येतो. आणि त्याच्यामध्ये त्या 1240 पानामध्ये 940 जे पानं आहेत ते केवळ बाबासाहेबांचंच भाषण आहे. म्हणजे राहिली किती 300-350 पानाची बाकीच्या सभासदांनी जे काही ठराव मांडले असतील सजेशन दिले असतील ते 300 पानात आहेत. पण एकटा बाबासाहेबांची भाषणं 940 पानं आहेत. नंतर त्यांनी टोटल भाषणं किती केली घटना समिती ॲक्सेप्ट करण्यासाठी, घटना ॲक्सेप्ट करण्यासाठी त्यांनी जवळजवळ 1504 भाषणं केलेली आहेत. त्याचे पुस्तक आहे त्यामध्ये तुम्ही उघडलं तर बाबासाहेबांची जी भाषणं आहे ती 1504 भाषणं आहे. म्हणजे एकट्यानेच घटना पटवून दिलेली आहे की मी कशी आवडते. तर त्या घटना समितीमध्ये ते जे ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन होतं ते 8 महिने ओपन होतं त्या डिस्कशनमध्ये. आणि त्यांनी सांगितलं होती जुना काही सजेशन घ्यायचं असतील तर पाठवायचं त्यांच्या डिपार्टमेंटला काय असेल. तर त्यावेळेस त्या सूचना किती आल्या असतील 7635 सूचना आल्या. ही घटनेत हे अमेंडमेंट पाहिजे, हे अमेंडमेंट पाहिजे, हे शब्द बदला, ते वाक्य बदला, ते कलम बदला वगैरे अशा 7635 सूचना आल्या होत्या. त्या बाबासाहेबांचा जो काही स्टाफ असेल त्यांनी व्यवस्थित ते मेंटेन केलं होतं.
कारण त्यांना प्रत्येकाला रिप्लाय द्यायचा असतो ना. सगळे खासदारांचे ते काय सामान्य माणसं असं नाही एक दिवस सोडून असं नाही, त्यांना प्रत्येकाला रिप्लाय द्यायचं असतं. म्हणून त्याच्यामध्ये म्हणजे डिस्कशनमध्ये बाबासाहेबांनी त्याच्यातल्या 2473 ॲक्सेप्ट केल्या. ज्या काय सूचना आलेल्या असतील त्या 2000 ॲक्सेप्ट केल्या आणि बाकीचा रिजेक्ट केल्या सगळ्या. आता जेवढ्या रिजेक्ट केल्या तेवढं त्यांना उत्तरं देणं भाग पडलं. ज्या खासदारांनी ज्या खासदाराच्या सूचना रिजेक्ट केल्या तो गप्प बसणार, तो संसदेमध्ये मांडणारच माझं काय रिजेक्ट केलं म्हणून. तर म्हणजे तेवढ्यांना त्यांनी उत्तरं दिली का रिजेक्ट केला म्हणून, म्हणजे तेवढंही बोलले. नंतर त्यांना मध्ये आता प्रश्न असा आला की कुठला असेल शब्द बदलायचा असतो, कुठल्याही कलमाचा एखादा शब्द बदलायचा, तर शब्द बदलताना पुन्हा ठराव घ्यावा लागतो, पुन्हा खासदारांचं मत घ्यावं लागतं. ते बाबासाहेबांना वाटतं एवढं करत बसण्यापेक्षा मला एखादं वाक्य बदलायचं, शब्द बदलायचा, त्याच्यासाठी ठराव करा, टाईम घ्या खासदार. मग त्यांनी स्वतःच्या बुद्धीने एक असं टिपिकल वर्ड काढला त्याला एंट्री म्हणून नाव दिलं. एंट्री अशा त्यांनी 191 एंट्री केल्या. त्या एंट्रीमध्ये काय आहे, एंट्रीमध्ये त्यांनी स्वतंत्रच अधिकार घेतले, म्हणजे सांगितले शब्द ते स्वतः सगळं करायचं. त्या लोकांना एवढं कुठं करत पाहिजे एका शब्दासाठी परत ठराव. त्यांनी त्याला एंट्री नाव दिलं. या एंट्रीसाठी कुठल्याही सभासदाच्या मान्यतेची गरज नाही असा तो ठराव. तशा म्हणजे 191 एंट्रीमध्ये त्यांनी ते आणखी ते काहीतरी चेंजेस केले. परत त्यांनी आणखी परत काहीतरी प्रॉब्लेम यायचा. मग त्यांनी 20 पॅरेग्राफ म्हणजे आता 2-4 ओळीचा पॅरेग्राफ, आता तो पॅरेग्राफ बदलायचा म्हणजे परत खासदारांचं मतदान आलं. मग त्याला परत त्याचं डेफिनेशन केलं की हे पॅरेग्राफसाठी कुठल्याही सभेचं संसदेचं काही गरज नाही म्हणून असे त्यांनी 20 पॅरेग्राफ तयार केले. म्हणजे असं करता करता त्यांनी जी तयार झाली त्याच्यामध्ये 395 टोटल कलमं तयार झाली. पूर्वी 315 होती, म्हणजे ड्राफ्टमध्ये होतं 315 होती. नंतर ॲडिशन करत करत राज्यघटनेची कलमं 395 झाली आणि त्यांच्यामध्ये 12 शेड्यूल झाले. शेड्यूल म्हणजे आता आपलं कसं शेड्यूल कास्ट शेड्यूल असे त्यांचे 12 शेड्यूल तयार झाले. आणि हा असा त्यांचा जो अहवाल तयार झाला तो त्यांनी 26 नोव्हेंबर 1950 राष्ट्रपतीला अर्पण केला. तर म्हणून आणि त्याच वेळेस मीटिंग झाली की हे ॲप्लिकेबल कधी करायचं, घटना ॲक्सेप्ट झाली पण आता ती सुरू कधी करायची म्हणून त्यांनी 26 जानेवारी 50 तो कार्यक्रम धरून राष्ट्रपतीच्या हस्ते मग ती देशाला अर्पण केली आणि 1950 पासून आपलं हे प्रजासत्ताक दिन म्हणून जो आपण ते त्यावेळेपासून सुरू झालं. तर ही सगळी बाबासाहेबांची सांगण्याचं कारण आहे. आपण नेहमी म्हणतो बाबासाहेब घटनेचे शिल्पकार कसे, हे एवढं एकट्यानेच केलं. त्यांना कोणी साथीदार किंवा त्यांच्या मीटिंग झाल्या किंवा डिस्कशन झालं असं नाही, त्यांच्या लोकांमध्ये जे होतं त्यांनी. कारण त्याला बाबासाहेबांनी 1935 साली इंग्रजांनी एक घटना बनवली होती. इंग्रजांनी त्यांच्या राज्याला व्यवस्थित करण्यासाठी. तर ते 1935 ते जे काही कायदा बनवला मोठी घटना ती अशी, तर त्याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेब होते. म्हणून त्यांना ते घटनेचं स्वरूप कसं पाहिजे म्हणून त्यांना 1935चा जो अनुभव होता त्या अनुभवावरून त्यांनी ते सगळं एकट्याने सगळं मिळवलं. हे एवढ्या उपद्रव करता करता त्यांना लागले 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस लागले. सगळं त्यांनीच करत बसले. आणि त्यांच्यानंतर काय होतं, हे जो मित्र हे जे 7 लोक होते त्याच्यात काही रिप्लेस केले, काही सोडून गेले. तर त्याच्यात एक मित्रचा कोणीतरी रिप्लेसमेंट कृष्णमाचारी म्हणून गेला, टी कृष्णमाचारी. तर त्या कृष्णमाचार्यांनी सभेमध्ये संसदेत बाबासाहेबांचं इतकं गुणगान केलेलं आहे. तुम्ही जर हा व्हॉल्यूम नंबर 13 पाहिला पहिली 3-4 पानं आहेत ना ती कृष्णस्वामी अय्यरची, त्याने बाबासाहेबांचं इतकं कौतुक केलं की एकट्याने कशी लिहिली ते त्यांनी एकट्याने सांगितलेलं आहे त्या कृष्णवाणी. आणि म्हणून आपण त्यांना घटनेचे शिल्पकार म्हणतो. आता दुसरं घटनेचं सांगायचं म्हणजे आता दुसरं तुम्हाला कोणतं सांगू कोणतं काय घटनेविषयी काय विचारायचं आपण घटनेचे शिल्पकार
प्रकार पण तो एवढं म्हणतो त्याचं मला पटवून सांगितलं. हां आता ते आता दुसरं बाबासाहेबांचं एक महत्त्वाचं दुसरं कार्य असं की 1946मध्ये नेहरूंनी त्यांना सपोर्ट केला होता की तुम्ही स्त्रियांच्या उन्नतीसाठी काहीतरी करा. तर ते आणि त्यावेळेस 1946मध्ये भारतात स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, त्याच्या आधी सुरू झालं होतं हिंदू कोड बिलचं प्रोसेस. तर ते त्यांना पण त्या काळी काय होतं, भारत असा एक संघ नव्हता, महाराष्ट्र असं काही नव्हतं, तर 600 संस्थानं होती. तर 600 संस्थानांचा प्रत्येकाचा कारभार वेगळा होता, प्रत्येकाचे नियम वेगळे, प्रत्येकाचे काय धोरणं ते प्रत्येकाने त्यांनी संस्थानिकांनी ज्याने त्यांनी ठरवलं होतं. आता तिथून जरी सुरू झालं तर ज्या हिंदू कोड बिल मध्ये स्वातंत्र्य मिळालं. आता बाबासाहेबांना परत प्रॉब्लेम आला की 600 संस्थान, प्रत्येकाच्या संस्थानाच्या प्रत्येकाच्या चालीरीती वेगळ्या, प्रत्येकाचे नियम वेगळे, ते एवढे एकत्र संकलित करणं त्यांना काम होतं. आणि त्यावेळी भाषेचा प्रॉब्लेम होता, प्रत्येक संस्थांची भाषा वेगळी असायची. म्हणजे सगळ्या भारताची भाषा त्यांच्या ह्या व्हॉल्यूम 13मध्ये बाबासाहेबांनी अनेक भाषा शिकून घेतल्या त्याच्यासाठी. म्हणजे सदर्न साऊथ साईडची भाषा त्यांचं ट्रान्सलेशन करून घ्यायचं, नॉर्थची भाषा त्यांचं ट्रान्सलेशन करून घ्यायचं इंग्लिशमध्ये. म्हणजे त्यांनी अगदी ते हिंदू कोड लिहिताना सगळ्या भाषांतर करून मग ते मोठं काम होतं. एवढे हजारो कायदे एकत्र आणणे हे काही सोपं काम नाही का. एक संघ कायदा बनवणं केवढं अवघड काम आहे. मग त्याच्यावेळेस त्यांना जवळजवळ 4 वर्ष लागली. आणि मग त्यांनी हिंदू कोड बिल लिहिताना तर त्याच्यामध्ये काय काय केलं त्यांनी ॲडिशन, म्हणजे कम्प्लीट स्त्रियांना समोर ठेवून स्त्रियांचं स्वातंत्र्य आणि स्त्रियांचा विकास हा एकच त्यांनी घेऊन त्यांनी ते लिहिले. तर त्या हिंदू कोड बिलमध्ये कोड म्हणजे नियम, इंग्लिशमध्ये कोड म्हणजे आपले नियम त्याला कायदा म्हणतात. तर त्याच्यामध्ये 139 कोड आहेत टोटल. आणि आता बाबासाहेबांनी आता हिंदू कोड वारसा हक्क देताना त्यांनी एक मजेशीर गोष्ट दिली की आपण नातेसंबंधातून वारसा हक्क कसा जातो. तर त्यांनी लिहिले त्यांनी असं स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये लिहिलेलं की पुरुषाला त्याच्या म्हणजे आईकडून 102 नाते असतात आणि वडिलाकडून 102 नाते असतात. हे त्यांनी एवढे नाते आपल्याला नाते फक्त कुठल्यावर एवढंच माहिती आहे, काका मावशी एवढं, पण त्यांनी 102 आपली नाती कशी तेवढी लिहिलेली आहे. आईची आई, आईची आई, आईची मावशी, अशी 102 नाते वडिलाकडून, म्हणजे 102 नाते असतात आपल्याला माहीत नाही. ते पुस्तक एकदा बघा तुम्ही, त्यांनी त्यांच्या हँडरायटिंगमध्ये नाती दिली. आपल्याला 10 नाती माहिती, बाकी नाती माहिती. तेवढं बुद्धिमान माणूस आहे की 102 नाती, किती नाती आहे म्हणजे आपल्याला. म्हणजे म्हणून आपण म्हणतो लग्न ठरवताना नेहमी कुठून तरी आपलं नातं निघतं. नेहमी म्हणतो आपण नाही का, कुठून तरी निघतंच नातं. एवढं ते 102 नाते म्हटलं फक्त ओळख काढणार आपल्याला म्हणजे एवढं विद्वान माणूस आहे, आपल्याला तेवढंही माहीत नाही. तर त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी त्यांनी महत्त्वाचं काय केलं की पूर्वी स्त्रियांना कुठले अधिकार नव्हते. तर ते त्यांनी पहिले मालमत्तेचे अधिकार दिले स्त्रियांना, त्यांच्या नावे वारसा हक्काने मालमत्ता. नंतर स्त्रियांना काय वारसा हक्क नव्हता, म्हणजे नंतर म्हणजे शाळेवर वगैरे अशा काही शिक्षण सुरू नव्हत्या. कारण पूर्वी आणि त्यांच्यामध्ये एक महत्त्वाचं असं केलं, पूर्वी अनेक म्हणजे अनेक बायकांची पद्धत होती, एका पुरुषाला 2-2, 3-3 बायका असतात. पहिले त्यांनी तो नियम केला, एकच पुरुष आणि एकच स्त्री, त्यांनी दुसरं लग्न करायचं नाही. म्हणजे असं त्यांनी तो पहिला कायदा केला. बाकी ते सोडून काढलं त्यांनी. त्याच्यातच त्या फार विरोध झाला त्यांचा. ज्यावेळेस त्या हिंदू कोड बिलचं डिस्कशन सुरू झालं त्यावेळेस त्याला जास्त विरोध झाला की 4 बायका 5 बायका करायची सिस्टम त्यांनी काही जणी बंद केली, एकच बायको आणि त्याला फार विरोध झाला. म्हणून ते हिंदू कोड बिल नंतर का ते बारगळीला सांगतो मी तुम्हाला. नंतर त्यांना ते डायव्हर्स सिस्टम, त्यालाही फार विरोध झाला. म्हणजे पूर्वी काही डायव्हर्स सिस्टम नव्हती, डायव्हर्स सोडले असेल त्याच्या सिस्टम आणले त्यांनी. नंतर त्यांनी स्त्रियांसाठी पूर्वी पुनर्विवाहाचा कायदा वगैरे असं काही नव्हतं, म्हणजे विवाह होतच नव्हतं.
बाबासाहेबांनी पुनर्विवाहाचा पण कायदा आणला त्याच्यामध्ये. नंतर कसं आता अपत्यप्राप्ती नसेल एखाद्या अपत्याला म्हणजे जोडीला, तर त्यांनी दत्तक वगैरे स्त्रियांनी दत्तक घेण्याचा अधिकार दिला. म्हणजे पूर्वी काही स्त्रियांना अधिकार वगैरे नव्हता असा की दुसरं लग्न करून, पण स्त्रियाही दत्तक घेऊ शकतात असं त्यांनी त्याच्यात प्रोव्हिजन आणलं. नंतर डायव्हर्स नंतर स्त्रियांना पोटगी मिळावी हे त्यांनीच कायदा आणलेला आहे त्याच्यामध्ये. नंतर त्यांचं पालन पोषण करण्याचा, नंतर स्त्रियांची जी संपत्ती ही पूर्वी ह्यालाच मिळायची, नवऱ्यालाच मिळायची. तसं नाही, तर स्त्रियांना जर त्यांची संपत्ती कोणाला द्यायची असेल तर तोही अधिकार दिला त्यांनी, म्हणजे मुलीला द्या, मुलाला द्या, तो अधिकार दिला त्यांनी. पूर्वी तसं नसायचं, बायको वाढले की सगळं नवऱ्याला मिळायचं, तसं नाही. नंतर त्यांनी हे काढलं असं की पूर्वी स्त्रियांच्या मालकीची जी संपत्ती असेल, म्हणजे आत्ता जी मिळाली ती विकता येत नव्हती, ती आपोआप त्यांच्या फॅमिलीला जायची. पण त्यांनी तेही अधिकार दिले की स्त्री संपत्ती विकू शकते, तिच्या मर्जीला वाटेल त्याला विकू शकते किंवा दान देऊ शकते. एवढे सगळे जवळजवळ 25 ते 26 अधिकार त्यांनी हिंदू कोड बिलमध्ये दिले. तर हिंदू कोड बिल अतिशय चांगलं. नेहरू पण सपोर्ट होते त्यांना की हिंदू कोड बिल आम्ही सभागृहात ॲक्सेप्ट करून घेऊ असं त्यांनी बाबासाहेबांना प्रॉमिस केलं होतं. पण नंतर ह्याची जी ही कलमं वाचायला लागल्या होते, सभागृहात विरोध वाढायला लागला. म्हणजे लोकांना स्त्रियांना सगळं एवढं मिळाल्यावर मग राहिले काय, त्यांचा धर्म वगैरे सगळा संकटात येतो. त्या धर्माप्रमाणे तर नाही, सगळं धर्माच्या विरोधात व्हायला लागलं, म्हणून त्याला विरोध व्हायला लागला. पहिला विरोध झाला, त्या 4 बायका त्याला बंद करा, त्याला विरोध झाला. नंतर त्यांचा वारसा हक्काला विरोध झाला. नंतर स्त्रियांचं जे संपत्ती विकण्याचा अधिकार आहे त्याला विरोध झाला. म्हणजे असे काही पॉईंट ॲक्सेप्ट होत गेले, काही रिजेक्ट होत गेले. मग ते विरोध वाढत चालला. आणि कसं झालं, मग त्या काळी पार्लमेंटमध्ये स्त्रिया निवडून गेलेल्या होत्या त्या काळी, इंग्रजांच्या काळात सुद्धा. तर त्या लेडीजनी सुद्धा विरोध केला. म्हणजे पार्लमेंटमध्ये असणाऱ्या त्या खासदार लेडीज त्यांनी या हिंदू कोड बिलाला विरोध केला. तर मग ते होतं बाबासाहेब थोडे नाराज होत चालले. म्हणजे माझं हिंदू कोड, म्हणजे त्यांचं स्वप्न होतं की हिंदू कोड बिल ॲक्सेप्ट झालंच पाहिजे. मग ते नाराज होत राहिले. मग कसं त्यांचा काही दिवसांनी मग ते वल्लभभाई पटेल त्यांचा विरोध सुरू झाला. नंतर ते एक पाटील म्हणून होते का, इनिशियल स्टेट त्यांच्या महाराष्ट्राचे नेतृत्व, त्यांचा विरोध वाढत चालला. बऱ्याच सभागृहाचा विरोध वाढत चालला. मग शेवटी ते हिंदू कोड बिलचं व्हायचं कसं. मग बाबासाहेबांनी शेवटी काय म्हटले, हिंदू कोड बिल पास झालंच पाहिजे. मी त्याच्यावर 4 वर्ष मेहनत घेतली आणि पंतप्रधान माझ्या बाजूने. पण नंतर काय झालं, पंडित नेहरूंनी सुद्धा बाबासाहेबांना सांगितलं, तुम्ही ह्याच्यातली काही जे कलमं आहेत ती डिस्कशनला घेऊ नका. तुम्हाला काही दुसरे घ्यायचे असतील, काही डेव्हलपमेंटचे असतील, विकासाचे असतील, अशी घ्या. ही बाकीची सगळी जी कलमं आहे तुम्ही घेऊ नका, त्याला विरोध होतो. तर बाबासाहेब म्हटलं विरोध कसा होतो, आपण पार्टीमध्ये ती सगळी कोड मी ॲक्सेप्ट करून घेतले, पार्टीने त्याला मान्यता दिली आणि आता सभागृहामध्ये बऱ्याच लोकांनी मला सपोर्ट केलेला आहे. आता काही कलमा असतील ते आपण रिजेक्ट करू किंवा नंतर घेऊ, पण सगळीच कलमं काय ड्रॉप करण्यासाठी नाही आहे. पण नंतर त्याचा विरोध वाढत गेला आणि शेवटी नेहरूने बाबासाहेबांना सांगितलं, तुमचं हे कोड बिलाला आमची संसद वेळ देणार नाही, डिस्कशनला तुम्हाला आम्ही वेळ देत नाही. तुमचं हे कोड बिल तुम्ही आपण नंतर घेऊ डिस्कशनला वगैरे. आता बाबासाहेबांना ते अपमान वाटला, कारण 4 वर्ष त्यांनी मेहनत केली, सगळं सभागृह त्यांच्या बाजूने होतं आणि त्यातले कोड बरेच ॲक्सेप्टच झालेले होते डिस्कशनमध्ये. मग त्यांना ते इन्सल्ट वाटलं बाबासाहेबांना. मग त्यांनी त्यावेळेस त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन टाकला. तर त्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यांनी आणि त्यावेळेस त्यांचं ते संसद चालू होती म्हणून ॲक्सेप्ट केला नाही त्यांनी तात्पुरतं. पण त्यांना 10 दिवस सांगितलं, आपले संसदेचं कामकाज 10 दिवस चालणार आहे, तुम्ही 10 दिवसानंतर मग
इतकं की त्यांना ते बोलू सुद्धा दिलं नाही. काय? त्यांचा राजीनामा देताना त्यांनी 4 गोष्टी त्याच्यात कारणं दिली. पहिली गोष्ट हे की माझं इथे जा जवळ. जे तुम्ही रिजेक्ट करताय ते मला काय पाहिलं नाही. नंतर त्यांनी लिहिलं की ओबीसी समाजासाठी जे 340 कलम लिहिलेले आहे त्या ओबीसी समाजाच्या 340 कलमाच्या तुम्ही काही अद्याप ॲक्शन घेतली नाही. 5 वर्ष झाली कोणी कुठलं कमिशन आणलं नाही किंवा त्या ओबीसींना तुम्ही काही सपोर्ट करत नाही. ते एक कारण दिलं त्यांनी. आणि ते दुसरं कारण असं होतं की बाबासाहेबांना प्रॉमिस केलं होतं नेहरूंनी की आम्ही तुम्हाला जे फॉरेन मिनिस्ट्री आहे ना फॉरेन अफेअर वगैरे तर ते आम्ही डिपार्टमेंट तुम्हाला देऊ म्हणून. त्यांना कायदे मंत्रीचे येताना ते द्यायचं होतं. आणि चौथं कारण असं होतं त्यांना डेव्हलपमेंट विभाग द्यायचा होता. म्हणजे भारताचं तर डेव्हलपमेंट आणि प्लॅनिंग असं त्यांना द्यायचं प्रॉमिस झालं होतं. तेही त्यांना 5 वर्ष दिलं नव्हतं. अशी त्यांनी 5 कारणं दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे माझं हिंदू कोड बिल तुम्ही रिजेक्ट आहे का काय गाडीमध्ये खायला? ते घेऊन बसला. म्हणून त्यांनी राजीनामा दिला मंत्रिपदाचा आणि 10 दिवस कामकाजामध्ये भाग घेतला म्हणून त्यांची विनंती म्हणून. आणि 10व्या दिवशी त्यांनी सभागृह सोडलं. तर ते बाबासाहेब असे एकमेव ग्रस्त आहेत की त्यांनी ओबीसीसाठी आणि महिलांच्या कल्याणासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर हे अशाच प्रकारे हिंदू कोड बिल बऱ्याच लोकांना सांगितलं असेल तुम्हाला सत्य असं. तर आता मग शेवटचं मी असं सांगतो माझ्याविषयी थोडा नाही का. आता माझ्याविषयी असं त्या साधारणतः ह्यांनी बरंच सांगितलं म्हणजे ते लिहिलेलं मी. तर तसं मला हे 2009 साली मी गेलो होतो अमेरिकेमध्ये मुलाकडे. तर तिथं 3-4 महिने राहिलो. तर त्यामुळे तिथं आपल्या ह्यांचं दलाई लामांची वगैरे लेक्चर 2-4 ऐकली. नंतर पूर्वीपासून आपण पुस्तकं वाचतो पण असं काही लिहिण्याची अपेक्षा नसते. आपण नुसतं वाचतो आणि सोडून देतो. पण नंतर वाचलं त्यांचं लेक्चर्स वगैरे ऐकलं मला वाटलं आपणही लिहिलं पाहिजे. म्हणून मी तिथून मग नंतर 2020 पासून बुद्धिझमचा जास्त अभ्यास सुरू केला. नंतर बुद्धिझमचा अभ्यास करताना मग ते एक इन्स्टिट्यूट काढले आपले डांगे चौकामध्ये आहे एक इन्स्टिट्यूट. तर त्याच्यामध्ये आपण जे काय हायर लेवलचे मुलं येतात म्हणजे आपण घेऊन येतात आपण काही लेक्चर डेली काही करत नाही. कारण करण्यासारखं आता मलाही होत नाही जास्त लवकर आणि मुलं आता बिझी आहेत. त्यामुळे कोणी अपॉइंटमेंट घेऊन आलं तर मग आपण त्यांना गाईड करतो डॉक्टरीसाठी वगैरे किंवा सोशल स्टडी MSW वगैरे काय असेल तर त्याच्यासाठी आपण गाईड करतो. नंतर मला वाटलं मग आता आपण एक पुस्तक लिहावं म्हणून मी बाबासाहेबांचे 22 व्हॉल्यूम आता प्रत्येकाने ऐकले असतील की गव्हर्नमेंटने बाबासाहेबांचं लिटरेचर 22 व्हॉल्यूममधून पब्लिश केलेलं आहे. त्या 22 व्हॉल्यूमचे पेजेस आहेत 19,204 पेजेस आहेत टोटल. म्हणजे एवढा त्याचा ढीग लागेल. तर प्रत्येकाच्या घरामध्ये 1-2 पुस्तकं असतील. असं 22 व्हॉल्यूम कोणी गोळा केलेलं नाही. कारण त्याच्यात ते 22 व्हॉल्यूम काही आउट ऑफ प्रिंट झालेले मिळतही नाही. तर मी मात्र ते पहिल्यापासून माझ्याकडे 22 व्हॉल्यूम कम्प्लीट आहेत 1 ते 22. मग ते 22 व्हॉल्यूम मी कम्प्लीट 2दा वाचले. ती 19,204 पानं मी 2दा वाचली. त्याच्यात माझे 4.5 वर्ष गेले म्हणजे वाचण्यात आणि हे लिहिण्यात. जे पुस्तक आहे हे पुस्तक लिहायला मला जसं 4.5 वर्ष लागले. तर ते बाबासाहेबांचे 22 व्हॉल्यूम मी 2दा वाचले. आधी समजून घेतलं. आधी समजल्याशिवाय लिहिणार काय तुम्ही. मग त्यांचे नोट्स काढले त्या. कारण माझा हेतू असा होता की 22 व्हॉल्यूम काय तुम्ही वाचत नाही. प्रत्येकजण 1-2 असा इंटरेस्टप्रमाणे वाचतो. तर मग मी ते 22 व्हॉल्यूम वाचून त्याच्या नोट्स काढून हे पुस्तक घेऊन ह्याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 22 व्हॉल्यूमचं सार मिळेल. म्हणजे तुम्हाला 22 व्हॉल्यूम वाचावेच लागतील. ते काय बाबासाहेबांचे ते प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. पण तुम्हाला ॲज ए गाईड ॲज ए हँडबुक म्हणून म्हणतो ना आपण की हे जर तुम्ही खाल्लं असतं व्हॉल्यूममध्ये काय लिहिले हे तुम्हाला कळेल. आणि इंग्लिशमध्ये आता हे मराठीमध्ये लिहिता येत नाही. तसं काय होतं मराठी आपलं चांगलं नसतं एवढं. आपण बोलतो मराठी वेगळं पण ते लिहिताना मराठी शब्द आठवत नाही. इंग्लिश शब्द पण आठवत. आणि माझं इंग्लिश जरा चांगलं असल्यामुळे ते इंग्लिशमध्ये
आता आपण कुठलंही असं कॉन्सन्ट्रेशन आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन आपल्याला पटकन मराठी शब्द आठवत नाही मग आपल्याला डिक्शनरी एवढं कुठं डिक्शनरी बरोबर बसणार त्यामुळं ते इंग्लिशमध्येच लिहिलं आणि हे पुस्तक अतिशय चांगलं आहे प्रत्येकाने वाचलं पाहिजे कारण तुम्हाला 22 व्हॉल्यूम काय आहे याचं ज्ञान मिळेल आणि ह्याच्यामध्ये खाली मी रेफरन्स दिलेले आहे प्रत्येकाने 22 व्हॉल्यूम म्हणजे उगाच तुम्हाला वाटत नाही बोगस गेले काहीतरी सांगतो स्वतःच असं नाही तर बाबासाहेबांची मतं त्याचे खाली रेफरन्स आहे व्हॉल्यूमचे तर ते 22 व्हॉल्यूम आणि प्लस जगातले जे काही बाबासाहेब जगातला बहुत बऱ्याच लोकांनी असं लिहिलेलं आहे लिटरेचर ते आणखी 22 असे जवळजवळ 44 पुस्तकं वाचून हे पुस्तकं लिहिली म्हणजे 44 पुस्तकांची ह्याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्स सापडतो अतिशय चांगलं पुस्तक आहे प्रत्येकाने वाचावं मला वाटतं आता प्रत्येकाच्या घरामध्ये इंग्लिश जाणकार असतो सगळ्यांना आजकाल इंग्लिश आहे आपल्याला इंग्लिश अवघड का वाटतं त्याचं कारण माहिती आहे आपल्याला इंग्लिश वाचायची सवय नसते म्हणून आपल्याला इंग्लिश येतं अगदी बोलताना आलं तरी चालेल पण इंग्लिश आपल्याला वाचता येतं लिहिता येतं पण आपण वाचत का नाही कंटाळा येतो इंग्लिश वाचायला लागलं की असं ते ठेवून जातं तसं नाही करायचं 4-5 पुस्तकं तुम्ही इंग्लिशचे वाचली ना अगदी कंटाळा वाचू द्या पण 6वं पुस्तक तुम्ही इंटरेस्टने वाचलं कारण मग तुम्हाला मराठी वाचायचा कंटाळा आहे मी मराठी 10 वर्षात एकही पुस्तक वाचलेलं नाही त्यामुळे मला ते चांगलं लिहिता येत नाही कारण पुस्तकं वाचल्याशिवाय शब्द लक्षात राहत नाही गेल्या 10 वर्षात मी एकही मराठी पुस्तक वाचलं जी काही 1000-1500 पुस्तकं वाचली ती सगळी इंग्लिश आहेत तर त्याच्यामध्ये हे अतिशय चांगलं पुस्तक आहे प्रत्येकाने घ्या म्हणजे याची 450 रुपयेमध्ये तशी नाही मी नॉमिनल 100 रुपयाला काय असं फुकटही देता येत नाही म्हणून 100 रुपये घेतो फुकट दिलं तरी लोक ते आपलं हँडल वाचल्यासारखं कुठेतरी फेकून तशी किंमत नाही आणि ह्याची किंमत अशी आहे की ह्याच्यामध्ये 4.5 वर्ष गेलेली आपलं ज्ञान आहे नॉलेज आहे आणि तसं फुकट देणं नाही तर लोकांनी फेकून देणे इतकं किरकोळ नाही आहे कारण हे मला ते आता माझं पुस्तक जवळजवळ बाहेर आहे ना 4 राज्यामध्ये गेलेलं आहे त्या लोकांचे रिपोर्ट्स येतात चांगले वगैरे असं ते रिपोर्ट्स येतात लोक पण तुम्ही प्रत्येकाला पुस्तक पाठवायला सांगतो की तुमचे रिपोर्ट पण देत जा कारण मी याची सेकंड एडिशन काढणार आहे तर त्या सेकंड एडिशनमध्ये मला ते काहीतरी सुधारणा करता येते कारण ह्याच्यामध्ये काही भाग मी छापलेले नाही ते पाकिस्तान पार्टिशन जे आहे ना ते 40 पानाचं ह्याच्यामध्ये आलं नाही कारण त्याला गव्हर्नमेंटचं सँक्शन घ्यावं ते पार्टिशनचं आपण कुठलंही पुस्तक असं आपण आपल्या मताने करू शकत नाही ते पार्टिशनवर पुस्तक आहे त्याला ते गव्हर्नमेंटची परमिशन लागते त्यामुळे मी ते त्याच्या जे काही 40-50 पानं लिहिली ती ह्याच्यात आली नाही बाकी सगळी आलेली तर हे पुस्तक एक तुम्ही चांगलं वाचायला पाहिजे आता दुसरं एक इंटरेस्टिंग आहे आता प्रत्येकाला माहिती आहे भगवान बुद्धांनी 19 संघ स्थापन केला म्हणजे जगातला पहिला एकमेव 19 संघ भगवान बुद्धांनी स्थापन केला म्हणजे बाबासाहेबांनी घटनेच्या प्रत्येक ठिकाणी लिहिली ही घटना काय लिहिली आणि कशी लिहिली तर त्यांनी भगवान बुद्धांचा जो काही संघ होता त्या संघाला अनुसरून त्यांनी घटनेची रचना केलेली असं बाबासाहेब प्रत्येक भाषणामध्ये वाटतं हे लोकशाहीची सिस्टम तुमच्या डोक्यात कशी तर भगवान बुद्धांच्या काळात जे काही राज्य आणि सगळं लोकशाही पद्धतीने चालायचं तर जगातला पहिला भिक्खुनी संघ भगवान बुद्धांनी स्थापन केला आणि त्यांची पहिली भिक्खुनी महाप्रजापती गौतमी म्हणजे जगातली पहिली भिक्खुनी महाप्रजापती गौतमी तर त्यांना आणि त्यांच्यानंतर त्या काय 500 शिष्या होत्या त्यांच्याबरोबर आलेल्या त्या भिक्खुनी म्हणून झाल्या तर त्या भिक्खुनी भगवान बुद्ध हयात असताना त्यांचा संघ इतका मोठा झाला की त्याच्या काही 2 मिनिटं धर अत्यंत विद्वान इकडे भिक्खुनी होते 2 मिनिटं धर मी जॅकेट काढून 29 अशा भिक्खुनी होत्या भगवान बुद्धांनी त्यांचं स्वतः कौतुक केलेलं आहे आणि त्यांना भगवान बुद्धांनी त्यांचं जे काय कार्य असेल प्रत्येक भिक्खुनींनी अनेक सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत आणि म्हणजे अदृश्य होणे किंवा अतिशय लांबचं ऐकू येणे अशा ज्या शक्ती आहेत किंवा हवेतून असं उंच ओढणे किंवा आकाशात फिरणं वगैरे ह्या ज्या सिद्धी आहेत त्याला अर्हत तर त्या अर्हत सिद्धी अनेक भिक्खुनींनी प्राप्त केलेल्या आहेत
तर भगवान बुद्धांनी त्यांना नावं पण दिलेली होती अशी की या काही अशा श्रेष्ठ भिक्खूणी होत्या त्यांना भगवान बुद्धांनी नावं दिली. तर ते ह्याच्यामध्ये आहे. तर ते तर त्या भगवान बुद्धांच्या भिक्खुनींनी विद्वान भिक्खुनींनी 2,500 वर्षापूर्वी काही कविता लिहिल्या पाली भाषेमध्ये पद्य लिहिलेली असे. ते जगात म्हणजे जगातले जे काही स्कॉलर लोक आहेत बुद्धिझम स्कॉलर त्यांनी संशोधन करून असं लिहिलेलं आहे की हे जगातलं पहिलं काव्य आहे, महिलांनी लिहिलेलं जगातलं पहिलं काव्य. त्याला आपण थेरी गाथा म्हणतो आत्ता. थेरी म्हणजे विद्वान भिक्खुनी आणि थेर म्हणजे विद्वान भिक्खू. थेर आणि थेरी म्हणजे. तर ह्या थेरींनी जे काही काव्य लिहिलं ते जगातलं पहिलं काव्य आहे म्हणून त्याला अतिशय महत्त्व आहे आणि ते पाली भाषेत लिहिली. तर त्याची संख्या जवळजवळ 536 आहे. म्हणजे प्रत्येक भिक्खुनीने कुणी 10 लिहिले, 15 लिहिले, प्रत्येक भिक्खुनीचे वेगवेगळे आहेत ते काव्य. पण त्या भिक्खुनीचं काव्य म्हणजे ते कुठं असं संकलित झालं नव्हतं. म्हणजे काव्य होते लोकांच्या घरोघरी तोंडपाठ वगैरे असं ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने आलं होतं ते. पण असं संकलन कुठे एकत्र केलं नव्हतं. भिक्खुनीचं नाव आणि तिच्या कविता, भिक्खुनीचं नाव असं ते संकलन इसवी सन 650 ते 700 दरम्यान एक धम्मपाल नावाचा भिक्खू होऊन गेला इकडे साऊथमध्ये. मद्रास, त्या काळी मद्रास नाव नव्हतं, ते नाव वेगळं. पण साऊथमध्ये धम्मपाल नावाचा भिक्खू होऊन गेला. तो चायनीज भिक्खू होता. तर तो इथं धम्मप्रचार करत असताना त्यांनी पहिल्यांदा ह्या ज्या भिक्खुनींचं आहे काव्य ते जिथून मिळेल त्यांनी ते पहिल्यांदा संकलित केलं पाली भाषेत. तर त्यांनी ते पाली भाषेत पहिले लिहिलेलं काव्य. तर त्यांनी ते संकलित केलं. भिक्खुनीचं नाव आणि तिची काव्य, भिक्खुनीचं नाव त्याची काव्य असं त्यांनी इसवी सन 700च्या सुमारास ते संकलित केलं आणि ते पाली भाषेमध्ये होतं. तर मी असंच पाली भाषेत काहीतरी आर्किओलॉजीमध्ये शोधत होतो की कुठलं तरी. तर मला एक त्या धम्मपालनी संकलित केलेलं असं ते पाली भाषेतलं पुस्तक सापडलं 700 वर्षापूर्वी. तर त्या पुस्तकाचं नाव परमार्थ दीपानी त्यांनी लिहिलेलं आहे. त्या भिक्खूनी जे काही काव्य संकलित केलं भिक्खुनींच्या कविता त्याला त्याने परमार्थ धम्मदीपानी असं नाव दिलं आणि त्याच्या त्या भिक्खुनी आणि त्याचं काव्य सगळं पाली भाषेमध्ये. तर मग मी ते सापडलं, मला आनंद झाला. मग मी ते डाउनलोड केलं पाली भाषेतलं आणि मग त्या पाली भाषेचं मराठी भाषांतर करत असतो. तर ते मराठी भाषांतर करता जे त्या कविता आहेत म्हणून मी काव्यातच त्याचं भाषांतर केलं मराठी. तर त्याची हे लिहायला मला 3.5 वर्ष लागली. मी एका दिवस चालतो आपल्या त्याचा कंटाळा आले की ते त्याचा कंटाळा आले दोन्ही एकत्रच असतात. तर ह्याला 3.5 वर्ष लागली कारण ते पाली भाषेत मला ते काव्य. तर पाली भाषा जरी आपल्याला येत असते तरी आपण काही इतकं एक्सपर्ट नसतो ना. प्रत्येक काव्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ मग त्या डिक्शनरी काढायला या भाषा नक्की अर्थ काय आहे शब्दाचा असं करता करता मग मी ते भाषांतर केलं आणि ते मला 3.5 वर्षानंतर हे पुस्तक. तर ह्या पुस्तकाचं महत्त्व असं आहे की ही पहिली 70 पानं आहेत. तर ह्याच्यामध्ये भगवान बुद्धांच्या काळामध्ये भिक्खुनींचं जीवन कसं असेल तर त्याच्यावर थोडा प्रकाश टाकलेला आहे. म्हणजे त्यांचे सामाजिक संबंध म्हणजे त्यांचं ते टीचिंग सिस्टम किंवा त्या भिक्खू संघांशी त्यांचे संबंध किंवा जनतेशी त्यांचे संबंध किंवा त्या भिक्खुनी राहायच्या कुठे, त्या राहायच्या कशा. आणि भगवान बुद्धाने नियम केले होते असे 8 नियम 9 नियम आहेत की ते भिक्खुनींना अत्यावश्यक पालनच करावं लागायचे. की फक्त त्यांना वास्तव्य असेल तर त्यांनी लोकांमध्ये कुठं म्हणजे वस्ती असेल तिथंच वास्तव्य करायचं आणि जास्तीत जास्त कमीत कमी 2 भिक्खुनी पाहिजे. एकट्याने कुठं राहायचं नाही आणि 5 भिक्खुनी एकत्र राहू शकत होते. म्हणजे असं त्यांना कंडिशन घातली होती एकटंच करायचं नाही, असं कमीत कमी 4-5 असतील असेच एकत्र वास्तव्य करायचे. तर ह्या भिक्खुनी म्हणजे त्यांचंही अभ्यास करून लिहिलेलं आहे की त्यांचं जीवन कसं होतं. नंतर दुसरं ह्याच्यामध्ये मी असं केलेलं आहे की आता ह्याच्यातल्या भिक्खुनी पाहिल्या तर अतिशय सगळ्या श्रीमंत राजघराण्यातल्या म्हणजे श्रेष्ठी लोकांच्या व्यापाऱ्यांच्या अशा मुलींनी धम्मदीक्षा घेऊन भिक्खुनी झाल्या. आणि एवढं वैभव सोडून एवढी प्रतिष्ठा सोडून एवढा पैसा सोडून आपण एक दिवस घर सोडून राहत नाही.
तर ह्या घर सोडून कशा काय जायच्या, म्हणजे एवढं त्यात कसं काय करायचं, काय म्हणजे कारण काय. तर त्याचं मी कारण सुद्धा शोधलेली की एवढा मोठा संपत्ती सोडून, प्रतिष्ठा सोडून, या त्याग सोडून दुसऱ्या दिवशी भिक्षा मागतात रस्त्यावर, म्हणजे एवढं कसं त्यांचं परिवर्तन कसं व्हायचं. तर भगवान बुद्धांच्या जे काही लेक्चर्स असायचे भगवान बुद्धांचे अटेंड केलं की ते माणसाचं आपोआप ते चेंज होत राहायचे. म्हणजे अशा भिक्खुनी वगैरे मग अशा ह्या घरदार सोडून नंतर त्या भिक्खुनी म्हणजे भगवान बुद्धांच्या विचारांचा इतका त्यांच्यावर परिणाम व्हायचा की त्या सोडून नंतर ह्याच्यातल्या ज्या बऱ्याच आता आपल्याला बहुतेक माहिती असेल, आम्रपाली सगळ्यांना माहिती, नंतर किस्सा गौतमी, पटाचारा, अशा ह्या 10-12च आपल्याला माहिती. पण माझ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला 76 भिक्खुनींचं जीवनचरित्र मिळतं. किती? 76. मला ते पालीचा अभ्यास करता करता बऱ्याच भिक्खुनी सापडल्या. अशा मग भिक्खुनींचं चरित्र आणि त्यांचे लिहिलेले काव्य वगैरे ह्याच्यामध्ये तुम्हाला 76 भिक्खुनींचं थोडक्यात जीवनचरित्र आणि त्यांनी लिहिलेलं काव्य सापडलं. तर ते असं. नंतर तुम्हाला भगवान बुद्ध त्यांना उपसंपदा म्हणतो ना आपण, उपसंपदा कसे द्यायचे, तर त्याच्यातल्या काय काय इंटरेस्टिंग आहे त्याच्यामध्ये. काही भिक्खुनींना म्हणजे आता आम्रपाली वगैरे ती कशा असतात, आम्रपालीने का घेतली म्हणजे भिक्खुनी काय आहे, तर आम्रपाली नंतर त्या आम्रपालीसाठी युद्ध होतं शेवटी अजातशत्रूचा, म्हणजे अजातशत्रू वगैरे हल्ला करतो वैशालीवर, किंवा वैशालीची जाळतं वगैरे. मग त्यानंतर ते आम्रपालीला वाटतं काय अर्थ नाही जीवनामध्ये, एवढं प्रतिष्ठा घ्यायचं माझ्यासाठी एवढी माणसं मारतात वगैरे. मग ती भगवान बुद्धांना शरण जाऊन ती भिक्खुनी झाली. नंतर एक अर्धकाशी म्हणून एक भिक्खुनी झालेली, ती पण अशी म्हणजे आम्रपालीसारखी राजनाथिका वगैरे. तर त्या अर्धकाशीला भेटून तिने भगवान बुद्धांना ती विनंती करते की मला संघात सामील व्हायचे, भिक्खुनी संघात, तुम्ही मला उपसंपदा द्या. तर ती उपसंपदा द्यायची, पण त्यावेळी भगवान बुद्ध वैशालीला असतात आणि ती तिथून 200-300 किलोमीटर लांब असते. तर ती ज्यावेळेस निघते तिच्या रथांमधून भगवान बुद्धांकडे जायला, तर तिचे जे काही अंगरक्षक वगैरे असतात त्यांचा निरोप घेण्यासाठी तुम्ही जाऊ नका, तुमच्या जीवाला वगैरे धोका आहे. मागे बस. कारण ती एवढं सोडून चाललेली असते ना, तर राजा तरी कसा जाऊ देणार, मग ते सोडून चाललेली असते. मग ती स्थगित होते आणि मग ती भगवान बुद्धांना निरोप पाठवते की माझी आता उपसंपदा कशी होणार, मी तर तुमच्याकडे येऊ शकत नाही आता, कारण माझ्या रक्षकांनी वगैरे सांगितले की माझ्या जीवाला धोका आहे, मी बाहेर गेले तर मग ते जात नाही. मग भगवान बुद्ध काय करतात, ती उपसंपदा झाली पाहिजे. मग भगवान बुद्ध त्यांचा जो शिष्य असतो जवळपास त्यांना म्हणतात कोणीतरी एक शिष्य पाठवा तिच्याकडं आणि तिला तिथे जाऊन उपसंपदा द्या. म्हणजे भगवान बुद्ध तिच्या सुरक्षितेची काळजीसाठी त्यांचा एक भिक्खू तिच्या राजमहाल पाठवतात लांब 200 किलोमीटर, आणि तिथे तिची उपसंपदा होते. म्हणजे अशा प्रकारच्या ह्या 76 भिक्खुनींनी अनेक प्रकारचे म्हणजे भगवान बुद्धांच्या कुलातल्या आहेत, त्या भगवान बुद्धांची चुलत बहीण सगळे भगवान बुद्धांचं जे कुल शाक्यकुल होतं ते सगळं नंतर भिक्खू होऊन जातं. म्हणजे भगवान बुद्धांचे पिताश्री वारल्यानंतर त्यांचा जो काय सगळा नातेसंबंध होते चुलत काय असतील ते सगळे भिक्खू होतात आणि शाक्यकुल दुसऱ्याच्या ताब्यात जातं. भगवान बुद्धांच्या सगळ्या चुलत बहिणी वगैरे त्यांच्या ज्या भगवान बुद्धांच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया असतात त्या सगळ्या भिक्खुनी म्हणून त्यांच्याकडे जवळजवळ संघ स्थापन होतं त्यावेळेस 500 भिक्खुनी असतात. आणि महाप्रजावतीवरती स्वतः तर भिक्खुनी होते, पण तिच्याबरोबर 500 लोक आणि त्याच्यामध्ये यशोधरा पण असते. कारण यशोधराही त्यांच्याबरोबर वैशालीला आले असते, कारण भगवान बुद्ध वैशालीला असतात आणि त्यांच्या तिथे कपिलवस्तून वैशालीजवळ 200 किलोमीटरचं अंतर असतं, ते योजन म्हणतात त्याला. तर तिथपर्यंत ते पायी आलेले असतात. मग ते आलेले असतात, मग ते भगवान बुद्धांना शरण जातात आम्हाला दीक्षा द्या वगैरे उपसंपदा द्या. तर भगवान बुद्ध त्यावेळेस म्हणतात की स्त्रियांना मी देत नाही, तुम्ही परत जा कपिलवस्तू. तर त्यांच्यापुढे प्रश्न येतो की आम्ही सगळ्या एवढ्या लेडीज घेऊन आलो, आम्हाला भिक्खुनी व्हायचं म्हणून आता परत कसं जाणार, परत गेलं तरी ते अडचणच ना, त्यांना कोण घेणार तिथं परत.
म्हणून ते आनंद काहीतरी भगवान बुद्धांचा त्यांना काहीतरी बोलतो, नंतर आनंदाच्या याच्याप्रमाणे ते भगवान बुद्धानंतर ॲक्सेप्ट करतात आणि मग त्यांना भिक्खुनी संघाला प्रवेश मिळतो. तर अशा या भिक्खूंच्या भिक्खुनीच्या जीवनावर हे लिहिलेलं पहिलं पुस्तक आहे. म्हणजे महाराष्ट्रात किंवा भारतात इंग्लिशमध्ये आहे, पण असं मराठीमध्ये किंवा असं कोणी लिहिलेलं नाही. तर हा माझा पहिलाच प्रयत्न आहे आणि ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या कविता आहेत. कारण ह्याच्या आता जवळजवळ माझं 3-3.5 महिन्यापूर्वी पब्लिश केलं, तर जवळजवळ याच्या 300 प्रती विकले गेले. म्हणजे लोकांना आवडते, याच्या 300 गेल्या. आणि ह्या इंग्लिशचं मला वाटलं होतं इंग्लिशचं कोण घेते, म्हणजे एकतर इंग्लिश लोक वाचणारे कमी. हां पण ह्या इंग्लिशच्या 250 प्रती गेलेल्या आहेत. माझ्याकडे रेकॉर्ड आहे, कारण सगळ्या पोस्टाने पाठवलं ना. तर ह्या इंग्लिशच्या 250 गेल्या आणि ह्याच्यात 300 गेलेल्या आहेत. तर ह्याचे मी सेकंड करणार आहे. आणि हे असं तर दुसरं बसा 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 थोडं झालं नंतर. तर मला लोकांनी नाही वाटले की ह्या इंग्लिशचं मराठी भाषांतर करा. ते मराठी भाषांतर करणं थोडं अवघड काय माहिती, कोण आहे? मराठी आपलं चांगलं नसतं, चांगलं लिहिता आलं पाहिजे. म्हणजे ते लिटरेचरचं लँग्वेज असतं ना मराठी, तसं पाहिजे. आपण बोलतो काही बोलतो त्याला काय हे नसतं. तर मग मी ह्याच्यासाठी एक दुसरा मार्ग शोधला. कोण केटरिंगवाले आहेत का? बाबासाहेबांचे येतील ना आता काय पाहुणे बारा. आपल्याला ना सिद्धार्थला तर बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचे संदेश. तर बाबासाहेबांचे विचार मला 22 वाजल्यापासून जे काय सापडले ते जवळजवळ 350 विचार. म्हणजे कसं बाबासाहेब कुठे 10-12 वाक्याचा विचार असतो ना बाबासाहेबांचा, तसं 10-12 वाक्याचा त्याला विचार म्हणतो आपण. आणि संदेश म्हणजे कसं 1-2 वाक्याचा असतो, नाही का? मी हिंदू म्हणून जन्माला तर हिंदू म्हणून मारणार नाही, हे संदेश छोटे छोटे असतात. असे जवळजवळ 55 संदेश आणि जवळजवळ 350 मेसेजेस बाबासाहेबांनी आता त्यांच्या भाषणातून लेखनातून. त्याचं एक स्वतंत्र पुस्तक तयार केलं, त्यात आम्ही पब्लिश करणार आहे. ते अतिशय उत्तम आहे. म्हणजे ह्याचाच एक पर्याय म्हणून आता एवढं तर काय करता येत नाही. कोणी मराठी इंटरेस्टेड असेल चांगला तो करू शकतो, त्याला आपण देऊ परवानगी तू मराठीत कर. आणि मराठीत खूप मोठं होईल एवढं. कोणी वाचत नाही हो, कसं लोकांचं वाचण्याचं वेळ कमी झालं, कारण मोबाईल असतो. आणि पुस्तक घेऊन कोणी वाचत नाही, त्याच्यात विकत घेऊन म्हणजे कोणीच वाचत नाही असं. तर ते मराठीकडे तर फार होईल. आता हे 350 पानाचे मराठी जवळजवळ 500-600 पानं होतं. कारण इंग्लिश आपण 2 वाक्यात जेवढं लिहितो ना त्याला मराठी 10 वाक्य लागतं, कारण ते एक्सप्लेनेशन होतं त्याच्यामध्ये. आमच्यासारखे लोक पुस्तक वाचतात की आम्हाला मोबाईल बघायला कंटाळा येतो, आम्हाला पुस्तक पाहिजे. फॅमिलीमध्ये पुस्तक वाचायला आवडतं. तरी पण माझे पुस्तकं कशी आता ही केवळ नवीन आहे ना, ह्याच्यामध्ये काही काल्पनिक किंवा कादंबरी टाईप नाही, वैचारिक पुस्तकं आहे. त्यामुळे हे थोडी कमी जातात. तशी कादंबरी झालं, स्टोरी झालं, काल्पनिक स्टोरी, त्याला काय अर्थ नसतो. ते काही लिहू शकतो कल्पना, ते काय त्याला म्हणजे रेफरन्स पाहिजे. फेका फेकत चालत नाही. दुसरा अरे काय भेटतो बघ तसं फेका फेकत नाही, खाली रेफरन्स आहे. ते पुस्तक घे तू वाच, काही त्याच्यात फरक असला तर सांग. तसं काल्पनिक माणूस एवढं लिहू शकतो, त्याला काय म्हणजे कल्पना त्याला काही डोकं लागत नाही. रामायण महाभारत तसं काल्पनिक आहे. काल्पनिक किती लिहू शकतो त्याला काय. तर ही अशी 2 पुस्तकं. आणि आता एक पुस्तक मी तुम्हाला सांगितलं मराठीमध्ये, ते मराठीत केलं. कारण मला ते मी जे पुस्तक छापायला म्हणतो राव साहेब, माझी 2-3 पुस्तकं मी इंग्लिशमध्ये लिहिली. त्याच्यातलं मी हे पहिलं छापायला तो राव साहेब इंग्लिश कोण वाचायचं, आपल्या समाजाला इंग्लिश येतं, पण इंग्लिश वाचणारे फार कमी मराठीत करतात. नाही म्हटलं बाबासाहेबांचं पुस्तक इंग्लिशमध्येच आवडेल, कारण ते इंटरनेटवर टाकतं, मराठी टाकता येतं. ते इंटरनेट घ्यायचं जगामध्ये जाईल, तो एक प्लॅन आहे म्हणून ते इंग्लिशमध्ये लिहिलं. तर ते आता माझं दुसरं पुस्तक येणार आहे, आपण छापायला टाकणार आहे. ते म्हणजे बाबासाहेबांचे विचार 350 विचार आहेत ते, आणि 55 संदेश. हे असं कुणी कंपाईल करू शकत नाही. कंपाईल करायला त्यांना ते 22 वाजले वाचले पाहिजे, तेव्हा ते सापडते. कारण जसं जसं वाचत गेलं तसं तसं मी ते नोट करून ठेवले आणि आता ते मी करणार आहे.
तर आता एवढं बोलल्यानंतर मला तुमचा इथला कार्यक्रम बघून बरं वाटलं. पहिलं मला वाटलं एंट्री केलं, मला वाटलं मी माझ्याच विहारात चाललो, कारण त्याचं असंच ॲटमॉस्फिअर आहे. पण तुम्ही मेंटेन पण चांगलं केलेलं आहे तसं. आणि विहार आवश्यक आहे हो, त्याच्याशिवाय कुठं बसणार कसं, कुणाच्या घरी जाणार. विहार पाहिजे, 2-4 लोक आले तरी असे गप्पा मारायला त्याच्यात विहार पाहिजे. आणि तर रविवारी आपण येतो तर ते बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं की प्रत्येकाने विहारामध्ये रविवारी गेलंच पाहिजे. त्यांचा तो संदेश आहे, त्यांचे जे काही संदेश आहेत त्याच्यामध्ये तो एक संदेश आहे. आणि बाबासाहेबांनी असा एक संदेश दिला होता की धर्मप्रसार कसा करायचा. त्यावेळेस थोडक्यात सांगतो ते की नागपूरचं झाल्यानंतर त्यांनी दिलं, जो माणूस बुद्ध धर्माची दीक्षा घेईल त्याने दुसऱ्या माणसाला दीक्षा द्यायची. म्हणजे धर्म वाढणार कसा. आणि त्यांनी पण सांगितलं जो 22 प्रतिज्ञा पाळतो तो माणूस दुसऱ्याला धर्मदीक्षा देऊ शकतो. म्हणून त्यांनी ते एक सिम्प्लिफाय केलं की धर्म वाढणार कसा, दीक्षा तर दिली पाहिजे. म्हणून त्यांनी एक छोटा मार्ग सांगितला, जो 22 प्रतिज्ञा पाळतो तो दुसऱ्याला धर्म देऊ शकतो, दीक्षा देऊ शकतो. तर आता इथले संयोजक वगैरे जे आहेत किंवा अध्यक्ष वगैरे त्यांनी भरपूर सहकार्य केलं आणि मला बोलून माझी दोन शब्द ऐकण्याची ऐकली. त्याबद्दल मी सगळ्यांचा तसा आभारी आहे.